शेवग्याच्या पानाची भाजी बनवते. तर इथं मी शेवग्याची काही फांद्या घेतल्या ते आता नीट करून घेणार आहे मी. हळद घेतली, जिरं घेतलेत, मोहरी 5-7 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतले 4-5 पाकळ्या, शेंगदाण्याचा मोठा कूट घेतलाय आणि 2 पोहे खायचे चमचे बेसन पीठ घेतले. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. ह्या भाजीचे आपण पानं असे निवडून घेऊया. शेवग्याची पानं आपली निवडून झालेत. थोड्याशा फांद्या जरी राहिल्या तरी काही हरकत नाही, मेथीच्या भाजीसारखं. तर आता आपण ही पानं स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने. एक पळी तेल घालून घेऊया. थोडीशी मोहरी घालूया. थोडंसं जिरं घालूया. लसूण घालूया करून घेतलेलं. थोडंसं बेसन पीठ घालूया. बेसन पीठ थोडंसं करून घेऊया, परतून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता आपण भाजी घालूया. थोडासा मिरचीचा ठेचा घालूया कुटून. ह्याच्यात थोडंसं मीठ पण घातले मी. थोडीशी हळद घालूया. थोडासा कूट घालूया शेंगदाण्याचा. थोडासा पाण्याचा शिपका घेऊया. थोडीशी प्लेट झाकून ठेवूया 1 मिनिट. तर बघूया भाजी आपली झाली का. तर बघा भाजी आपण 2 मिनिटं प्लेट खाली झाकून घेतले. तर बघा शेवग्याच्या शेंगाच्या पानाची भाजी आपली तयार झाली. आता आपण ही एका भाकरीवरती काढून घेऊया.